झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पोलीस कर्मचारी भावना जेधे चौधरी यांची हत्या केल्याचा आरोप। 2 दिवसापूर्वी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह। मेहतर समाजाने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन। पोलीस कर्मचारी भावना जेधे चौधरी यांनी 3 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली। कॉन्स्टेबल असलेल्या पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण समोर आल्याने गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली आहे। या घटनेत अॅट्रॉसिटीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे। मात्र आता घटनेला वेगळे वळण लागले असून तिने आत्महत्या नव्हे तर तिची हत्या झाल्याचा आरोप वाल्मिकी मेहतर समाजाने केला आहे। समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटल्यानुसार भावना जेधे चौधरी या विवाहित महिलेला तिच्या पतीने जीवे ठार मारून तिचा खून केला आहे। त्यानंतर तिने गळफास घेतल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे। या संदर्भात निवेदनकर्त्यांनी सांगितले, भावना दीपक चौधरी हीच त्याचा पती याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारलं आणि जीवे ठार मारल्यानंतर तिला फासावर लटकवलं। त्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांना आईवडिलांना फोन करून त्याने सांगितलं की बुवा मुलीने वरच्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं आहे आणि ती बाहेर निघत नाहीये, दार उघडत नाहीये। तदनंतर नातेवाईक गेले, पोलिसांना कॉल केला, पोलीस प्रशासनचे काही पदाधिकारी शिपाई वगैरे तिथे गेले। त्यांनी दार वगैरे तोडून तिथं बघितलं तर मुलीने गळफास घेतलेला होता। पोलीस प्रशासनामार्फत विनंती केलेली आहे की या प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी होऊन जलदगती न्यायालयात खटला दाखल होऊन मुलीस आणि पीडित परिवारास न्याय देण्यात यावा। या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी होऊन जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा। संबंधित आरोपीला कठोर शासन व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे समाजाच्या वतीने चंदन घारू, आनंद जावडेकर, अरुण नकवाल, सुरेश कंधारे, गिरीश सांगरे, आर धुर्मेकर, बाबूलाल जावळेकर, हरी धुर्मेकर यांनी केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।